नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तलाठी भरतीच्या अनुषंगाने नुकतीच एक अपडेट जी आहे ती आलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या अपडेट विषयी माहिती सुद्धा असेल, मात्र आपण ती अपडेट तर पाहणारच आहोत. मात्र त्याआधी किंवा तलाठी भरतीचा जो काही जाहिरात येईल त्याआधी तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे किंवा आपण कसं त्या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे आणि परीक्षा देण्यापूर्वी किंवा ज्या वेळेस जाहिरात येते त्यावेळेस तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं, ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तलाठी भरती 2025 विषयी नुकतीच जी काही नवीन अपडेट आली आहे त्याविषयी आपण पुढे जाणून घेऊयात. नेमकं अपडेट काय आहे ते तुम्हाला मी आधी सांगून देतो की हे जे काही तलाठी पद भरती आहे ती येत्या वर्षामध्ये होऊ शकते अशी एक बातमी जी आहे ती नुकतीच त्या ठिकाणी आलेली होती. आता त्यामध्ये बघा नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण बघूयात. बघा, जवळपास जर आपण बघितलं तर राज्यामध्ये 2471 तलाट्यांची पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि जे काही महसूल सहाय्यक आहेत त्यांचे जवळपास 141 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आणि जागा भरल्या तर कामाला गती येणार आहे आणि लोकांच्या कामेही लवकर होतील. ओके, म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी या पदाच्या ज्या काही जागा ज्या आहेत त्या ठिकाणी रिक्त आहेत आणि ही पदं जी आहेत ती येत्या काही काळामध्ये किंवा एका वर्षभरामध्ये ती भरली जाणार आहेत. मुळात आधीच जर आपण बघितलं तर जवळपास बरेचसे तलाठी भरती जी आहे ती झालेली आहे. जवळपास 15,000 एक तलाठीची पदं जी आहेत ती आपल्याला आता भरलेली पाहायला मिळतात. मात्र तरी सुद्धा बरेचसे असे तलाठीची जी काही पदं आहेत ती रिक्त होताना दिसत आहेत आपल्याला किंवा मागच्या ज्या काही वर्षभरामध्ये जवळपास खूप साऱ्या जाहिराती आलेल्या होत्या आणि त्यामध्ये बरेच जण जे आहेत ते तलाठी झालेले होते आणि दुसऱ्याही पदावर त्यांची निवड झाली होती आणि बऱ्याच जणांनी तलाठी हे पद जे आहे ते सोडलेलं सुद्धा होतं. ओके, आणि ती जी काही प्रक्रिया आहे ती अजून सुरूच आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रिटायरमेंट वगैरे आहे अशा बाबतीत सुद्धा बरेचसे पदं जी आहेत ती रिक्त झालेली आहेत आणि त्यामुळं येत्या काही काळामध्ये जवळपास 2500 तलाठी पदभरती जी आहे ती होणार आहे. ओके, आता हे एक अपडेट आहे आणि बघूयात की आपण नेमकं जर आपण बघितलं तर अपडेट आली याचा अर्थ पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जाहिरात येईल का, तर असंही नाही. ओके, मग याला 7 महिने लागतील, 8 महिने लागतील किंवा 6 महिने लागतील ही जाहिरात येण्यासाठी. मग त्याआधी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा आपण सुद्धा जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी सुद्धा आपण तलाठी पदभरतीची काही तयारी आहे ती विद्यार्थ्यांकडून घेतलेली होती आणि त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळालेलं आहे. ओके, मग आता यामध्ये जर आपण बघितलं तर ज्यावेळेस आम्ही ही सुरुवातीला ही प्रोसेस केलेली होती किंवा ज्यावेळेस आम्ही पदांविषयी वगैरे माहिती द्यायला सुरुवात केली होती किंवा ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस विद्यार्थ्यांकडे नेमक्या कोणत्या अडचणी निर्माण झाल्या होत्या किंवा ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस विद्यार्थ्यांना कशासाठी धावपळ करावी लागली होती, तर ती धावपळ करावी लागलेली होती मित्रांनो कागदपत्रांसाठी, डॉक्युमेंटसाठी धावपळ जी आहे ती करावी लागलेली होती. ठीक आहे, अक्षरशः विद्यार्थी जे आहेत ते दिवस रात्र यासाठी वैतागलेले होते, परेशान होते. कारण की बऱ्याचदा आपल्याला काय असतं, तहान लागली की विहीर खंदायची जी काही म्हण आहे ती यासाठीच आहे. कारण की आपण काय करत असतो, समाधान असतो ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस मग आपली सगळी धावपळ सुरू होते आणि धावपळ कधी सुरू होते तर ऐन ज्या वेळेस आपला अभ्यास करायची गरज असते, अभ्यासाचा जो काही वेळ असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावी लागते तर धावपळ करावी लागते. ओके, मग त्यासाठी आता ही अपडेट आहे. मग अपडेट याचा अर्थ काय तर एका वर्षभरामध्ये पदं भरली जाणार आहेत एवढं मात्र नक्कीच आहे. मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की जे काही डॉक्युमेंट लागतात आपल्याला ती सगळी डॉक्युमेंट आत्ता तयार ठेवली पाहिजेत. मग बऱ्याचशा अशा मुली आहेत, बरेचसे असं मुलं आहेत की ज्यांच्या नावामध्ये बदल होत असतो. ओके, मुलींचं कसं लग्नानंतर वगैरे नावामध्ये त्यांच्या बदल होत असतो किंवा बऱ्याचशा जे काही अशी विद्यार्थी आहेत, अशी मुलं आहेत की ज्यांच्या नावांमध्ये चुका झालेल्या असतात, त्या चुका त्यांना त्या ठिकाणी दुरुस्त करून घेतलेलं असतं. मग आता हे जे काही आहे नावात बदल, मग ह्याचे जे काही सर्टिफिकेट वगैरे असतात ते तिथं अपलोड करावे लागतात. मग ते काढण्यासाठी मग कुठं काढायचे वगैरे काय हे काहीच माहिती नसतं आणि मग तिथं गोंधळ व्हायला सुरुवात होतो. मग त्यामध्ये धावपळ असते, ते वेळेत मिळत नाही कारण की अर्ज करण्याचा जो काही कालावधी आहे तो मर्यादित असतो. मग त्या मर्यादित कालावधीमध्ये एवढे सगळे डॉक्युमेंटच्या मागे धावपळ करणं हे खूप त्यावेळेस जर आपण बघितलं तर एकतर वेळखाऊ प्रक्रिया आहे डॉक्युमेंट काढणं आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की खर्चिक सुद्धा आहे. ओके, त्यामुळं आत्ता तुमच्याकडे वेळ आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही काय करायचे, जी काही लागणारी डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहेत ती काढून ठेवा. ओके, यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला जी काही डॉक्युमेंट लागतात ते त्याची एक फाईल जी आहे ते अपलोड करून देईल. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये बघा आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते सगळं तुम्ही काढून घ्या. कारण की
खूप गोंधळ होतो, लक्षात ठेवा. आणि आपण रिलॅक्स राहतो. मी सांगल्यावरही बरेच जण रिलॅक्स राहतील. मात्र काय, तर याकडे विशेष लक्ष द्या. कारण की ऐन परीक्षेच्या काळामध्ये किंवा ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस सगळे तुमचे जे की बरोबरीचे स्पर्धक आहेत, ज्यांचा रिझल्ट येतो, ते काय करत असतात, लायब्ररीमध्ये बसून किंवा जिथं घरी वगैरे करून जिथं बसतायत तिथं अभ्यास करत असतात. ठीक आहे. आणि आपण मात्र जी धावपळ आहे ती त्या धावपळ त्या ठिकाणी करत असतो आणि वेळ आपला जातो. आणि ॲड आल्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की परीक्षा जी आहे ती होऊन जाते. त्यासाठी काय करायचं आहे, आत्ता व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमच्याकडे वेळ आहे, डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित रेडी करून ठेवा. त्याचबरोबर आत्तापासून जे कोणी तलाठी या पदासाठी फोकस करतायत त्यांनी व्यवस्थितरित्या सिलेबस काढा, अभ्यासक्रम काढा आणि त्यानुसार तुमचं टार्गेट ठरवायचं आहे. आधी झालेल्या जे काही PYQ आहेत ते सोडवायचे आहेत. आणि नेमकं जर आपण बघितलं आपला फोकस कसा त्या परीक्षेकडे राहील किंवा कसं आपण त्या ठिकाणी तयारीला समोर गेलं पाहिजे, हे सगळं प्लॅनिंग करून ठेवा आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. जास्तीत जास्त PYQ वगैरे सोडवा आणि जास्तीत जास्त नवीन नवीन प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण सुद्धा येत्या काही काळामध्ये बॅचेस वगैरे सुरू करू, त्यात काही हे नाही. मात्र तुम्ही ह्या गोष्टी आधी केल्या पाहिजेत. ओके. कारण की स्पर्धा तुम्हाला माहिती आहे आणि परीक्षा होत आहेत आणि त्या सुद्धा पारदर्शक होत नाहीयेत. कारण की बऱ्याचदा त्याच्यामध्ये घोळ वगैरे होत आहेत, तुम्ही बातम्या वगैरे बघतायच. आणि मात्र या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर तयारीनिशी जायचं आहे. कारण की कट ऑफ वगैरे तुम्ही मागच्या परीक्षांमधला बघितला असेल, त्याचा अंदाज तुम्हाला असेल आणि त्यानुसार तुम्हाला किती तयारीने त्या परीक्षेला सामोरं जायचं आहे हे लक्षात घ्यायचं. मी नेहमी म्हणत असतो की हे जे काही पदं आहेत, तलाठी वगैरे हे जे काही पद आहेत, या पदाला तुम्ही एकटेच सामोरं जात नाहीयेत. ठीक आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा मेन्स दिलेले आहेत, जे विद्यार्थी कंबाईन मेन्स दिलेले आहेत, असे विद्यार्थी सुद्धा काय करतायत, तर या पदाची तयारी करतायत आणि त्यांचं मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, GS असेल, हा भाग त्यांचा व्यवस्थित कव्हर असतो. मॅथ्स सुद्धा कव्हर असतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्यांना टफ द्यायचे आहेत, तर तुम्हाला आत्तापासून त्या पदाविषयीची व्यवस्थित तयारी करायची आहे. ओके. जे काही बाबी आहेत त्या खूप नॉर्मल विचारतात, असं नाही की त्यांना सुद्धा सगळंच येतं. त्यांना सुद्धा काही येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे जे काही 1 लाइनर प्रश्न असतात तिथे सुद्धा त्यांचे चुकतातच. मात्र तरी तुम्ही जर आत्तापासून व्यवस्थित तयारी करत गेलात तर त्यांना तुम्ही टफ देऊ शकता. फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. अपडेट तर तुम्हाला आधीच मिळालेली होती. फक्त ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर करा, आवर्जून करा. ओके. तर थांबूया. थँक्यू सो मच.